नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तर आज जी मी माहिती देणार आहे ती आहे की 5 तारखेला जी संकष्टी चतुर्थी येत आहे गुरुवारी, ठीक आहे, ती कधी सुरू होत आहे, कधी समाप्त होत आहे, चंद्रोदय कधी आहे, अभिजित मुहूर्त कधी आहे, गौधुली मुहूर्त कधी आहे, राहुकाळ कधी आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती, त्या दिवशी कुठलं व्रत केलं पाहिजे, त्या दिवशी विशेष करून गणपती बाप्पांना काय अर्पण केलं पाहिजे आपल्या इच्छापूर्तीसाठी, त्या दिवशी नेमकं काय काय घडलं होतं, त्या दिवशीचं विशेष महत्त्व काय, या सगळ्या गोष्टींची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते, ठीक आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोटे निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। चतुर्थी ही सुरू होत आहे 12:09 आणि समाप्त होत आहे 6 तारखेला 12:22 चंद्रोदय आहे 9:35 आणि गौधुली मुहूर्त जे आहे ते आहे 6:01 पासून ते 6:30 वाजेपर्यंत, ठीक आहे। त्याच्यानंतर राहुकाळ जो आहे जो सुरू होत आहे तो 1:30 ते 3 वाजेच्या मध्ये आहे। ह्याच्या अभिजित मुहूर्त जो आहे तो आहे 12:13 पासून ते 1च्या आसपास, ठीक आहे। तर आता ह्या दिवशी गणपती बाप्पांची नेमकी सेवा ही कशी करावी, ठीक आहे, त्यांना कुठली गोष्ट ही अर्पण करावी, त्यांना बघा सगळ्यात अगोदर ना त्या दिवशी तुम्हाला मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक, फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून तुम्ही एक लाल वस्त्रावरती त्यांना विराजमान करा, ठीक आहे। धूप दीप लावा, त्यांना चंदन आणि अष्टगंध लावा, ठीक आहे। त्यानंतर मग त्यांना तुम्ही दुर्वा, अक्षता, झेंडूचं फूल किंवा लाल फूल हे तुम्ही अर्पण करू शकता, ठीक आहे। भोगमध्ये तुम्ही जर तुम्ही उपवास करत असाल तर चंद्रोदयच्या नंतर तुम्ही हा उपवास सोडू शकतात, ठीक आहे। चंद्राला अर्घ दाखवा, अर्घ दाखवताना तुम्हाला त्याच्यामध्ये पाण्यामध्ये दूध, अक्षता आणि सफेद फूल ह्याचा समावेश करायचा आहे आणि त्याच्यानंतर अर्घ दाखवून तुम्ही उपवास हा सोडू शकता, ठीक आहे। तुम्ही गणपती बाप्पांना मोदकाचा भोग हा अर्पण करू शकता, ठीक आहे। आता त्या दिवशी विशेष तर गणपती बाप्पांना काय अर्पण केलं पाहिजे, ठीक आहे। त्या दिवशीचं विशेष महत्त्व हे आहे की तुम्हाला त्या दिवशी 5 इलायची आणि 5 लवंग तुमच्या जीवनात तुम्हाला सफलता प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे अर्पण करा त्यांना, ठीक आहे। 5 हळदीच्या गाठी ह्या तुम्ही अर्पण करा त्या दिवशी। हे म्हणजे आहे ना 3 मुखी गाईच्या घीचा दीपक तुम्ही प्रज्वलित करा, ठीक आहे। त्याच्यामध्ये तुम्ही सिंदूर टाका आणि तुमची इच्छा ही तुम्ही बोला गणपती बाप्पांसमोर, ठीक आहे। इच्छापूर्तीसाठी हा एकदम प्रभावशाली उपाय आहे जो मी तुम्हाला आता सांगितला, ठीक आहे। 3 मुखी दीपक तुम्ही प्रज्वलित करा त्या दिवशी आणि त्यामध्ये सिंदूर हे टाकणं गरजेचं आणि गाईचंच तुम्हाला घी पाहिजे, ठीक आहे। तर हे त्या दिवशी करा। आता ह्याच्या मागची कथा काय आहे, हे व्रत उपवास हा त्या दिवशी का ठेवला जातो, त्या दिवशी व्रत ठेवल्याने इच्छापूर्ती होते, तर त्या दिवशीची व्रतची कथा काय आहे हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते, ठीक आहे। शिवजी आणि पार्वती माँ चौपटचं खेळ हा खेळत होते आणि त्याचा निर्णय हा कसा घ्यावा म्हणून शिवजींनी एक मातीमधून एक बालकाला प्रकट केलं आणि त्याच्यामध्ये जीव फुंकला, ठीक आहे। तर त्या बालकानी जो निर्णय सांगितला तो चुकीचा सांगितला, कारण पार्वती माँ जिंकल्या होत्या तिन्ही खेळामध्ये, पण त्यांनी शिवजींचं नाव घेतलं, ठीक आहे। तर पार्वती माला आला राग, त्यांनी त्या बालकाला श्राप दिला की तू चिखलात राहशील आणि तू लंगडा होशील आणि त्यानंतर त्यांनी हेही सांगितलं की तिथे नागकन्या येतील, ठीक आहे। तर जेव्हा नागकन्या तिथे आल्या त्यांनी बालकाला सांगितलं की तुम्ही गणपती बाप्पांची पूजा आराधना करा 21 दिवस। तर जेव्हा त्या बालकाने गणपती बाप्पांची पूजा आराधना केली त्यानंतर गणपती बाप्पांनी प्रसन्न होऊन त्याला श्रापमुक्त केलं आणि म्हणूनच हा दिवस इच्छापूर्तीचा दिवस आहे। म्हणून तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही त्या दिवशी मागू शकता गणपती बाप्पांसमोर, पण 3 मुखी दीपक हा प्रज्वलित करा आणि त्याच्यामध्ये सिंदूर टाका, कारण की हे वैशिष्ट्य आहे त्या दिवशीचं, ठीक आहे। आणि 5 लवंग आणि 5 इलायची हे तुम्ही विशेष करून अर्पण करा गणपती बाप्पांना, ठीक आहे। आपण दुर्वा, अक्षता, लाल फूल किंवा मग झेंडूचं फूल हे तर आपण अर्पण करतोच, पण ह्याच्या व्यतिरिक्त ह्या गोष्टींचं महत्त्व आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही अर्पण करा। 5 हळदीच्या गाठीसुद्धा त्यांना अर्पण करा त्या दिवशी, ठीक आहे। आणि तुमची इच्छा जी पण आहे ती तुम्ही त्यांना मागा,
ठीक आहे. त्या दिवशी जेव्हा तुम्ही अभिषेक करत असाल, जेव्हा तुम्ही पूजा करत असाल, तेव्हा तुम्हाला कुठला मंत्र हा बोलायचा आहे? ओम गम गौ गणपतीये विघ्न विनाशिनी स्वाहा, हा मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे 3 माळा तरी. ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अथर्व शीर्षकचा पाठ करायचा आहे. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा उपवाससुद्धा सोडू शकता. आणि गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे, तर मोदकाचा भोग नक्की दाखवा त्या दिवशी, मोदक अर्पण करा आणि तुम्ही तुमचा उपवास हा सोडू शकता चंद्रोदयाला, चंद्राला अर्घ दाखवून. ठीक आहे. तर ह्या दिवशीचं हेच महत्त्व आहे. या दिवशीची व्रतची कथा, पूजा विधी, या सगळ्या गोष्टींची माहिती मला या व्हिडिओमार्फत द्यायची होती. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.